कटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा काजी पीतांबरा तुळशी हार गळा काजी पीतांबरा तुझे
गायनाचार्य सुनील जी महाराज, दूसरे गायनाचार्य संपत महाराज।
न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला मुनकंठी घरी दिला ठाव अवघा सकळही माझ्या उपकारासाठी वागविला मुनकंठी तुका म्हणे के ठाई केले माझे तुझे नाही माझ्या उपकारासाठी वागविला मुनकंठी नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वामभागम पानो महासायक चारु चापम नमामि रामं रघुवंशनाथं मंगल भवन मंगलहारी द्रवंत दशरथ बिहारी सिया राममय सब जगदारी करौ प्रणाम चोरी चुक पानी सिया राममय सब जगदारी करौ प्रणाम चोरी चुक जय हय हन ज्ञान गुण साधे एक कृष्ण नाम जाते रारा सुंदर जुबाला अंजनी पुत्र पवन
ठाव दिला देवे न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला मुनकंठी. अनंत कृपा विभूषित परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरू तडिद्वित विनिंदित पितांबरधारी अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम परात्पर परमात्म्याच्या सेवेकरता गायलेला अभंग. महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देवनिवासी ज्ञानेश प्रिय श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत सुंदर गोड असा चार चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये जी महाराजांनी क्रांती केली त्या क्रांतीची उद्घोषणा या अभंगातून केलेली आहे. विठाला भगवान परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादाने साधू संतांच्या परम कृपेने मौजे विसापूर या सुंदर आणि गोड गावामध्ये जठार वस्तीवरती वैकुंठवासी श्री विष्णू यशवंतराव जठार यांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सर्व जठार परिवाराच्या वतीने त्यांच्या चिरंजीवांच्या वतीने आपल्या वडिलांच्या आपल्या पित्याच्या पावन स्मृतीला अभिवादन करण्यासाठी म्हणून त्यांच्या उपकारातून उतराई होण्याचा केविलवाना प्रयास कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी म्हणून हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव सोहळा या समस्त जठार परिवाराच्या वतीनं आयोजित केलेला आहे. त्यामध्ये गंगा भागीरथी सविता विष्णूजी जठार या त्यांच्या सुविद्य पत्नी श्री निवृत्ती रामभाऊ जठार हे चुलते आहेत. श्री राम विष्णू जठार हे चिरंजीव आहेत त्यांचे. सौ सुरेखा नारायण सिरके सुकन्या श्री अशोक यशवंत जठार हे बंधू. शिवाजी यशवंत जठार, मल्हारी यशवंत जठार, गणपत यशवंत जठार हे तीनही भाऊ आहेत. चार भाऊ आहेत. आणि कमल दत्तात्रय घुमरे, संगीता प्रल्हाद लगड आणि कल्पना बापूराव घाडगे या त्यांच्या बहिणी. आणि असा भरघोस असणारा जठार परिवार अतिशय या परिवारांचं असलेलं त्यांच्यावरती प्रेम आणि या प्रेमाचा परिचय देण्यासाठी त्यांनी जे काही म्हणून उपकार या परिवाराच्या वरती केलेले त्या उपकारातून उतराई होण्यासाठी हा सुंदर उत्सव आणि सोहळा या परिवाराच्या वतीनं आयोजित केलेला आहे. त्यांना जाऊन 1 वर्ष आज लोटलेलं आहे. आपल्या ग्रामीण भाषेमध्ये आपण त्याला प्रथम पुण्यस्मरण म्हणतो.
काही भागामध्ये त्याला वर्ष श्राद्ध असा बी शब्द आहे, परंतु त्याला शास्त्रीय शब्द आहे. आजचा हा जो कार्यक्रम आहे, आजच्या या कार्यक्रमाला शास्त्रीय शब्द आहे तो आहे आत्ममुक्ती दिन. वर्ष झाल्यानंतर सज्जन हो, त्या जीवात्म्याचा जो आत्मा असतो वर्षभर त्या परिवाराशी त्या आत्मतत्वाची अटॅचमेंट कायमस्वरूपी असते. वर्षाचा श्राद्ध विधी पूर्ण केला की त्या आत्मतत्वाचा आणि या परिवाराचा असलेला जो जिव्हाळा असतो, जे अटॅचमेंट असते, ती पूर्णपणे संपून जाते. शास्त्रीय दृष्टीने त्या जीवाला वर्ष श्राद्ध झाल्यानंतर, पुण्यस्मरण केल्यानंतर पुनर्जन्म घेण्यासाठी भगवत चरणापासून त्याला परवानगी मिळत असते. अर्थात वर्षभरापर्यंत त्या गेलेल्या दिवंगत आत्म्याला पुनर्जन्म घेण्याची परवानगी मिळत नसते. आणि आता इथून पुढे ते पुनर्जन्म घेणार आहेत. ते कुठे जन्म घ्यावा, त्यांचा दुसरा जन्म, एक आयुष्य त्यांनी या परिवारासोबत काढलेलं आहे. आता या परिवाराचं कर्तव्य आहे की आपल्या वडिलांना पुढचाही जन्म आपल्याच परिवारामध्ये भेटावा, चांगल्या परिवारामध्ये भेटावा, सुसंस्कृत घराण्यामध्ये भेटावा, माळकरी घराण्यात भेटावा आणि त्यांना पुन्हा आदरणीय वैकुंठवासी स्वामी महाराजांसारख्या महान विभूतीचा पुन्हा सहवास लाभावा. असा एक गोड मानस आळंदी पंढरीची वारी व्हावी आणि त्यांचं पुढचं जीवनही असंच आनंदमय वातावरणामध्ये, खेळीमेळी वातावरणामध्ये जावं. यासाठी सज्जन हो, पुढचा जन्म त्यांना जर चांगला भगवंताच्या घरी, भगवंताच्या चरणाजवळ जर मिळणार असेल आणि ते करण्यासाठी जर त्यांचं थोडं बहुत जर पुण्य कमी पडलं, तर आपल्या या मागं राहिलेल्या माणसांचं कर्तव्य असतं की त्या जीवात्म्याला कमी जर पुण्य पडत असेल तर ते पुण्य आपण आपले कृतज्ञता भाव म्हणून त्यांच्या झोळीमध्ये टाकणं हे मागं राहिलेल्या माणसांचं कर्तव्य असतं. त्यालाच कृतज्ञता भाव आपण म्हणतो. आणि म्हणून सज्जन हो, जे काही पुण्य या आजच्या एक दिवसीय कीर्तनाच्या, सत्संगाच्या, नामचिंतनाच्या माध्यमातून मिळणार आहे आणि हे सगळं पुण्य वैकुंठवासी विष्णू यशवंतराव जठार या विभूतीच्या झोळीमध्ये ते पडणार आहे. काही माणसं म्हणतील, महाराज जाऊन तर 1 वर्ष झाले ना, आता कुठं त्यांना झोळी राहिली आहे आणि कुठं त्यांच्या झोळीमध्ये पुण्य पडणार आहे. डोकं लावणारी माणसं कुठं लावतील सांगता येत नाही. पण सज्जन हो, आपण हिंदू धर्माला, सनातन संस्कृतीला मानणारी माणसं आहेत. आपल्या सनातन संस्कृतीमध्ये सज्जन हो, पितरांना जेवू घालण्याची परंपरा आहे. वर्षाच्या काठी 2 वेळा आपण जेवू घालत असतो. एक पितरपाटामध्ये आणि दुसरं अक्षय तृतीयेच्या दिवशी. जेवू घालण्याची परंपरा, पद्धत, त्याच्यात स्वयंपाक काय बनवायचा हे भागाभागाची आपली स्वतंत्र पद्धत असू शकते. परंतु ज्या वेळेला ते भोजन तयार केलं जातं त्याच्यासाठी स्पेशल एक पितर, आपल्या वाड वडिलांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून त्या पितराची एका आपल्याच कुळातल्या, आपल्याच जवळचा एखादा कोणीतरी पितर ठेवला असतो, त्याला निमित्त बनवलेलं असतं त्या दिवशी. त्याच्यासाठी स्पेशल स्वतंत्र भोजनाची व्यवस्था असते आणि एक नैवेद्य काढला जातो. तुमच्याकडे असंच आहे ना, एक स्वतंत्र नैवेद्य काढला जातो आपल्या पितरांच्या नावाने. जे भोजन बनवलंय ते सगळं भोजन थोडं थोडं त्याच्यामध्ये ठेवलं जातं आणि मग तो नैवेद्य बाजूला ठेवून मग त्याच्या बाजूला परत तिथे अग्नी ठेवायचा असतो आणि त्या अग्नीवरती मग त्या घराचा मालक काय करतो, तुपाची धार टाकतो. तुमच्याकडे असे ना, तूप टाकलं जातं त्याच्यावरती. मग आपली एक अशी कल्पना असते की जे तूप आपण अग्नीमध्ये टाकतो त्याचा धूर तयार होतो आणि त्या धुराच्या माध्यमातून ते भोजन आपल्या पितरापर्यंत पोहोचतं. अशी एक आपली कल्पना आहे, आपली भावना आहे. मग आता विचार करा सज्जन हो, जर त्या धुराच्या माध्यमातून ते आपण बनवलेलं भोजन
आपल्या पितरापर्यंत पोहोचत असेल स्वर्गामध्ये, तर त्या पितराच्या त्या वाडवडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ केलेलं पुण्य कर्म आणि त्याचं सुकृत त्या जीवात्म्यापर्यंत का जाणार नाही? अतिशय गोड प्रमाण महाराजांनी दिलं. तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनामध्ये सुद्धा हा प्रसंग आला होता आणि तो ज्या वेळेला मी पूर्ण केला त्या वेळेला कुठेतरी असं वाटायला लागलं, तुका म्हणी माझे भार उतरले ओझे. तसं तर माय बापाच्या ऋणातून आपण उतराई होऊ शकत नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवीत हा पायी मस्तक चरणी. पूर्ण जीवन जरी त्यांच्या चरणावर समर्पित केलं ना तरीही आपण त्यांच्या उपकारातून उतराई होऊ शकत नाहीत. माय बापांच्या जे त्यांनी आपल्याला दिलेलं असतं सज्जन आहोत त्याच्यातून उतराई होणं तर शक्य नाही, परंतु त्यांच्या ऋणात राहून माय बापाच्या ऋणात कायम राहणं प्रसन्न करावं आणि त्यांच्या ऋणात राहून सज्जन आहोत तो कृतज्ञता भाव आपल्या अंतकरणामध्ये जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तो कृतज्ञता भाव आपल्या अंतकरणामध्ये असला पाहिजे. आज जगात बघायला गेलो, जगाकडे सज्जन आहोत, आज माणसं जगामध्ये एखादा माणूस जर आपला जवळचा जरी गेला तर ज्या दिवशी गेला त्याला अग्नी डाग दिला की त्या दिवसापासून त्याच्या दुसऱ्या दिवसापासून माणसं त्या व्यक्तिमत्वाला विसरण्याचा प्रयत्न करतात. विसरण्याची स्पर्धा सुरू होते. फार झालं तर सज्जन हो एखाद्या पिढीपर्यंत दिवंगत आत्म्याचा फोटो भिंतीला लागलेला राहतो. त्याच्यानंतर पुढे मात्र ते नातू पंतू ते त्या म्हाताऱ्याचे फोटो घरात ठेवतील का नाही गॅरंटी नाही. म्हणून जीवन जगत असताना असं काही सुकृत असं काही पुण्य काहीतरी तयार करून ठेवावं की फक्त फोटोच्या रूपानं नाही तर आपली ओळख या जगामध्ये कायम स्वरूपी अजरामर राहिली. पुढे नाही नाशला, पुढे नाही नाशला, पुढे नाही नाशला, पुढे नाही जीवनात हे सुंदर आयुष्य मिळालं ना तुम्हाला आम्हाला सज्जन हो तर माझे संत म्हणतात बडे भाग मानुष तनु पावा सुर दुर्लभ सब ग्रंथ
निघावा, एक जन्माचं नाही, 100 जन्माचं नाही, 1000 जन्माचं नाही, लाखो करोडो जन्माचा भाग्याचा उदय झाला आणि सुंदर आयुष्य तुम्हाला मला मिळालंय. संत म्हणतात या आयुष्याला, या जीवनाला अजरामर ठेवा. या जगण्यावर, या जन्मावर एवढं स्वतःच्या जगण्यावर प्रेम करावं. का प्रेम करायचं जगण्यावर सज्जन हो? त्याचं कारण आहे, आपण जर आपल्या जगण्यावर प्रेम केलं तर आपल्या मृत्यूनंतरही लोक आपल्यावर प्रेम करत राहतील. आपण या जगाचा निरोप जरी घेऊन गेलो तर एक तरी कर्म, एक तरी कार्य आपल्या हातून असं घडावं की ते अजरामर राहिलं पाहिजे. पावतीच्या रूपानं पाठीमागे मरावे परी उत्तमाची ओरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमाची ओरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमाची ओरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमाची ओरे कीर्ती मागे. एवढं सुंदर आणि एवढं चांगलं जीवन जगावं सज्जन हो. कीर्तीच्या रूपानं काहीतरी आपल्या मागं पाठीमागं राहिलं पाहिजे. एक तरी कर्म, एक तरी काम आपल्या आयुष्यातून, आपल्या हातून असं घडावं की त्या जीवनाचा निरोप घेत असताना सज्जन हो कुणीतरी आपण ज्या वेळेला जात असू त्यावेळेला कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू असलं पाहिजे आणि कुणीतरी आपल्याला पाठीमागून आशीर्वाद देत असताना ते चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसलं. तुका म्हणे तुका म्हणे जियावे आणि सत्कीर्तीने भरवे. जगाचा निरोप घेऊन जात असताना जेव्हा आपण सिंहावलोकन आपलं स्वतःच करू, म्हणजे मागे वळून बघणं म्हणतात त्याला. सिंहावलोकन करणं म्हणजे मागे वळून बघणं. आणि जेव्हा आपण पाठीमागे मान वळून पाहू आपल्या आयुष्याकडे, आपण वेचलेल्या आयुष्याकडे जेव्हा आपण मागं फिरून पाहू त्यावेळेला आपलंच आपल्याला आनंद वाटला पाहिजे. कौतुक वाटे झाली या वेचाचे, पण कौतुक तेव्हा वाटेल जेव्हा आपल्या हातून एखादं चांगलं काम होईल. एखाद्या गरीबाच्या मुलाचं ऍडमिशन 2-5 हजारासाठी चांगल्या स्कूल कॉलेज मध्ये जर होत नसेल, देवानं जर आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त दिलं असेल तर गरीबाच्या मुलाच्या ऍडमिशन साठी 2-5 हजाराची मदत जर आपण करू शकलो तर सज्जन हो त्याच्यासारखं पुण्याचं काम दुसरं नाही. एखाद्या गरीबाला राहायला घर नाही, राहण्याची पंचायत आहे, त्याच्या झोपडीवर जर 4 पत्र नेऊन टाकू शकलो तर त्याच्यासारखा परमार्थ नाही. एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न 10-5 हजार रुपयासाठी जर मोडणार असेल, देवानं आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त दिलंय. 2 पिढ्या बसून खाल्ल्या तरी बी संपणार नाही इतकं जर देवानं दिलंय. तर अशा वेळेला एखाद्या गरीबाच्या मुलीच्या लग्नासाठी 10-5 हजाराची जर आपण मदत करू शकलो तर सज्जन हो आपल्या अंतकाळाच्या वेळेला त्या गरीबाची मुलगी आपल्या डोळ्यासमोर दिसेल. त्या गरीबाच्या पोरीच्या तोंडातून शब्द निघतील, ती म्हणेल जा सावकार, आनंदानं या जगाचा निरोप घ्या सावकार, या गरीबाच्या पोरीचे आशीर्वाद तुमच्या पाठीचे. सावकार, ज्या वेळेला माझं लग्न जमलं होतं माझा गरीब बाप तुमच्या दारात आला, तुमचे पाय धरले, विनवणी केली,
सावकार 10,000साठी पुरीचे लग्न मोडतंय हो. आलेली वेळ भागून या सावकार 1 रुपया ठेवणार नाही तुमचा. तुमच्या शेतात मोल मजुरी करेल, 1-1 पैसा मी वापस करेल, पण हा झालेली वेळ भागून न्या. त्यावेळेला तुमच्या मुखातून शब्द निघाले. तुम्ही म्हणालात, अरे रामभाऊ, पोरीच्या लग्नासाठी पैसे मागतोस ना? अरे 10,000 रुपये काय मागतोस? तुझी मुलगी का माझी मुलगी का वेगळी का? जीवन स्वतः जगले, आळंदी पंढरीची वारी केली, स्वामी महाराजांसारख्या महात्म्याच्या सहवासामध्ये सानिध्यामध्ये जीवन यापन केलं. हेच खऱ्या अर्थाने तुकोबारा म्हणतात. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परम पद बळ वैराग्याचे विठ्ठला. नाहीतर या जगामध्ये सज्जन हो, एकदा का निरोप आला की मरावं लागणार आहे. बघा, सगळ्याला मरावं लागणार आहे. परंतु तुकोबाराय म्हणतात, आम्ही सुद्धा जगलो. बघा, आम्ही जगलो, पण आम्ही या जगासारखं नाही जगलो. जगत असताना जगता जगता जसं शास्त्रानं सांगितलं, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत शूरस्य धारा निशिता दुरत्या दुर्गम पतस्थ कवयो वदंती. आम्ही पण जगलो, पण आम्ही जगत असताना पावला पावलावर आम्ही क्रांती केली. आमचं उठणार प्रत्येक पाऊल क्रांतीच्या दिशेनं होतं. निश्चित शाब्दिक क्रांती नाही, कृतीतली सुद्धा क्रांती दिसून येते तुकोबारांची. शाब्दिक क्रांती जर बघितली तर छाती ठोकपणे छातीवर हात ठेवून सांगावा, वेदाचा तो अर्थ अमासीच ठावा, हिरानी वहावा भारमाथा. ही केवळ शाब्दिक क्रांती नाही, ही कृतीची क्रांती आहे. एवढाच नाही, सबंध आयुष्य जर संतांचं पाहिलं तर प्रत्येक संत हे क्रांतिकारीच म्हणावे लागतील. बहुजन समाजामध्ये जन्माला आलेली संत किंवा इतर कोणत्याही समाज कोणता आहे, संतांना आजकाल जातीपातीशी जोडल्या जातं, ते दुर्दैव आहे. पण संतच खरं त्याला म्हणतात सज्जन हो, जे जुन्या परंपरा, चाली रूढीला, चाली रीतीला, ज्या जुन्या चाली रीती आहेत आणि ज्या अतिशय भ्रामक आणि खोट्या आहेत, त्या सगळ्या खोट्या चाली रीतींना कट करून त्याला बाजूला करून स्वतंत्र विचाराचा मार्ग तयार करतात. त्याला क्रांती म्हणतात. जर बघायला गेलं सज्जन हो, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या काळामध्ये तो एक काळ असा होता की तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाने ग्रंथाला स्पर्श केला तर लोक म्हणायचे, नका 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 नका, आंधळ होता, डोळे जातील तुमचे. ग्रंथाला जर स्पर्शच नाही झाला तुमचा आमचा, तर त्याच्यात नेमकं काय दडलेलं आहे काय कळणार आहे आपल्याला. अगोदरच जर सांगितलं, भीती घातली, तर त्या ग्रंथात लोक म्हणायचे जर डोळे जात असतील तर जायचंच कशाला त्या वाटाला. पण सज्जन हो, किती दिवस लपवून ठेवणार, किती दिवस गुमराह केल्या जाणार. ज्ञानोबाराय तुकोबाराय संत एकनाथ महाराज ही महात्मे जन्माला आली सज्जन होऊन, त्यांनी अनंत उपकार आपल्यावर केले. वास्तविक जो प्रवाह होता, जी परंपरा होती, आपल्याला माहिती असेल एक उदाहरण, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या दारामध्ये घरी दररोज ब्राह्मण लोकांच्या पंक्ती उठायच्या, रोज पंक्ती उठायच्या रोज. आणि पंक्तीमध्ये जेवायला असायची पुरणाची पोळी. निम्न जातीची लोक, समाज बाह्य केलेला वर्ग एक दिवस नाथांच्या दारावर गेला, हात जोडले, नाथांना विनंती केली, महाराज आम्हाला सुद्धा पुरणपोळी खाण्याची इच्छा झाली, पण माफ करा, तितकं भाग्य आमचं नाही. नारद महाराज म्हणले, अरे असं काय बोलता, भाग्य नाही म्हणजे? अरे माझ्या दारात तुम्ही आलात आणि आज माझ्या दारातून तुम्ही विनमुख जाणार, हे कदापि शक्य नाही होणार. तुम्ही कोण आहात आणि काय आहात आणि कोण्या जातीचे आणि कोण्या धर्माचे त्याच्याशी मतलब नाही. तुम्ही आज माझ्या दारात आलात ना, तर विनमुख गेली अतिथी नेई सुकृताची संपत्ती. होणार नाही म्हणे माझ्या जीवनात कधीच. चला, तुम्हाला पोळी खायची आहे ना, इच्छा झाली आहे ना, फक्त तुम्ही दोघच नाही म्हणे, चला सगळ्यांना बोलवा, तुमचे जेवढेही काही माणसं असतील सगळ्याला बोलवा. चर्चा तर रोज होत होती, पण हिम्मत होत नव्हती नाथांना बोलण्याची.
परिणाम असा झाला सज्जन हो, नाथांच्या दरबारामध्ये समाजबाह्य केलेल्या लोकांच्या पंक्ती बसल्या आणि बातमी कळाली तत्कालीन प्रस्थापित विद्वान कर्मठ लोकांना, जे रोज जेवायला जात होते. त्यांना वाटत होतं ही पुरणपोळी खाणं म्हणजे आमची मक्तेदारी आहे. रोज पुरणाची पोळी खायला जाणारे लोक सज्जन हो, इकडं मात्र आता समाज बहिष्कृत केलेल्या लोकांच्या पंक्ती बसल्यात हे कळाल्याबरोबर तळपायाची आग मस्तकाला गेली. बघता 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 युनिटी तयार झाली, गठबंधन बनलं. कोणाच्या विरोधात? नाथांच्या. अरे जर हे नाथ महाराज आपल्यासारख्या उच्चभ्रू लोकांचा अपमान करणार असतील तर आजपासून नाथांच्या वाड्यावर जेवायला जायचं नाही. बसली मिटिंग, झाला ठराव, कुणीच जायचं नाही नाथाच्या वाड्यामध्ये. दुसऱ्या दिवशी वेळ झाली जेवणाची, नाथांनी वाट बघितलं, बसकर टाकलेत, पंक्ती तयार झाल्या, ताट वाळून झालेत. एक कभी बाबा कुणी यायला तयार नाही, कारण मिटिंगच झालेली. कुणीच येईना. शेवटी ऐका ना सज्जन हो, माझ्या नाथ महाराजांनी पुन्हा त्याच लोकांना जेवायला बोलवलं. कारण ऐका, नाथांच्या दरबारामध्ये ना जी पुरणपोळी बनायची, त्या पुरणपोळीचा नैवेद्य मंत्र उच्चाराने भगवंताला दिला दाखवल्या जायचा. सामुदायिक मंत्रोच्चार केला जायचा आणि सामुदायिक मंत्रोच्चाराने तो नैवेद्य भगवंताला सुपूर्द केला जायचा. या सगळ्या लोकांनी विचार केला, जर आपण आज गेलोच नाही, जर आपण आज गेलोच नाही जेवायला तर मंत्र कोण म्हणणार? मंत्र जर नाही म्हणलं तर संकल्प कसा सुटणार? आणि संकल्प नाही सुटला तर नाथाचं जेवण वायाला जाणार आहे. आजचं बनवलेलं जेवण वायाला जाणार. युनिटी झाली, मिटिंग भरली, कुणीच आलं नाही. माझ्या नाथांनी सज्जन हो, आदल्या दिवशी जेवढे सगळे जेवलेले होते, बहिष्कृत केलेले लोक, ते सगळ्याला पुन्हा जेवायला बोलवलं. आणि ऐका सज्जन हो, पंक्ती बसल्यात, सगळं झालंय, आता संकल्प सोडायचा आहे. पाणी हातामध्ये घेतलंय, नाथ महाराज पाहू लागले, एकही आता तिथं कुणी भूदेव नाही. मंत्र कुणी म्हणायचे? नाथाच्या डोळ्यात पाणी आलं सज्जन हो. अरे या गोरगरीब लोकांना जेवू घालण्यासाठी जर माझा संकल्प सुटणार नसेल तर माझं हे पवित्र कार्य करायला काय अर्थ आहे? आणि त्याच क्षणी सज्जन हो, साक्षात भगवान परमात्मा प्रगट झाले. माझ्या भगवान परमात्म्याने संकल्पाचे सगळे मंत्र म्हणले आणि नाथ महाराजांनी सगळ्या लोकांना जीव घातला. जय जयकार झाला नाथांच्या दरबारामध्ये. पुंडली कवल्वा हरी विठ्ठल श्री ज्या वेळेला जय जयकार झाला तेव्हा ह्यांच्या कानावर जय जयकार गेला. म्हणले अरे जय जयकार तर झालाय, कसं काय? ज्या अर्थी जय जयकार झाला त्या अर्थी संकल्प सुटला, ज्या अर्थी संकल्प सुटला त्या अर्थी मंत्र कुणीतरी म्हणले. आपण तर गेलो नाही, पण मंत्र कस काय म्हणले, संकल्प कस काय सुटला? आणि मग असे चोर वाटाने दबक्या पावलाने नाथाच्या वाड्याच्या तोंडाजवळ येऊन बघू लागली. तेव्हा कळालं जगाच्या बापानं नाथाचा संकल्प सोडला. ज्या वेळेला सज्जन हो, पवित्र कार्य करण्यासाठी आपण पाऊल पुढे टाकत असतो ना, जगानं जरी तुमच्याकडे पाठ फिरवली तर जगाचा बाप तुमच्या बाजूने उभा राहतो सज्जन हो, तुमचा संकल्प सोडायला तयार होतो. नाथाने ठरवलं माझ्या जगाला, ही आज्ञानी जगाला हो सज्ञानी बनवायचं. ज्ञानोबाराने ठरवलं, तुकोबाराने ठरवलं. म्हणून माझ्या संतांची पहिली क्रांती आहे. क्रांती केली माझ्या संतांनी सज्जन हो. प्रत्येकाला अशी क्रांती करता येऊ शकते. या जगातला प्रत्येक माणूस क्रांती करू शकतो. आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब म्हणायचे, महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसामध्ये इतकी ताकद आहे. ऋषिकेश महाराज ते म्हणायचे, जर महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसानं ठरवलं की सिंहाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजायचे तरी महाराष्ट्राच्या मातीतला माणूस करू शकतो. पण पुन्हा ते थोडं थांबायचे, म्हणायचे महाराष्ट्राच्या मातीतला माणूस असं कधी ठरवतच नाही. आपण ठरवत नाही.
ताकद खूप आहे, प्रतिभा खूप आहे. कारण आपण त्या महाराष्ट्रात जन्माला आलो ज्या महाराष्ट्रात माझे ज्ञानोबाराय जन्माला आले, छत्रपती शिवराय जन्माला आले, धर्माला जिवंत ठेवणारे धर्मवीर संभाजी महाराज जन्माला आले. मरायला तयार हो पण धर्म बदलणार नाही ही शिकवण त्यांनी आम्हाला दिली. त्या शंभू राजाच्या महाराष्ट्रात जन्माला आलोय आपण. क्रांती करण्याची प्रत्येकामध्ये ताकद आहे पण आपण ठरवत नाही. हनुमंतरायाच्या 40 मध्ये एक चौपाई आहे, आपण तेज समारो आप है, तीनों लोक हाकते काप है. प्रत्येकामध्ये माझ्या परमेश्वराने इतकी प्रतिभा भरलेली ठासून तुम्ही अपेक्षा बी केली नाही, जगाचं सोडा, तुम्ही सुद्धा अपेक्षा बी केली नसेल एवढं सगळं तुम्ही अचीव्ह करू शकता. फक्त तुम्ही ठरवा. नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. अशक्य जगात काहीच नाही सज्जन हो. पण माणसाला वाटतं देर हरी, सक्सेस डझंट कम टू यू, यू हॅव टू गो इट. सफलता ही माणसाच्या पदरात येऊन पडत नसते. कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे, कारण परफेक्ट प्रमाण. दरेकर महाराजांसाठी टाळी वाजवायला सगळं. असाध्य ते साध्य करिता प्रयत्ने वाळूचे कन रगडिता तेलही गळे. काय नाही शक्य सज्जन हो, ठरवत नाही आपण. मग काहीच नाही का ठरवत आपण. काय मोघम जीवन जगतो का? मोघाशा मोघ कर्मानु मोघ ज्ञाना मोघम पार्थ सजीवती. असं नाही आपलं आयुष्य. तुम्ही आम्ही आपण जगतोय ना, तर आपण ज्या अर्थी जगतोय सज्जन आहोत त्या अर्थी प्रत्येकाने ठरवलंय काय करायचंय, काय मिळवायचंय, कसं जगायचंय, प्रत्येकाने ठरवलंय. पण त्याच्यातही नेमकं काय ठरवलंय हे आपल्याला माहिती नाही. नेमकं काय ठरवलं हे आपल्याला माहिती नाही. ज्ञानोबरायला माहिती. आपण काय ठरवलं हे आपल्याला माहित नाही. हे कोणाला माहिती आहे? काय विचित्रता आहे पण आपल्या जगण्याची. आपल्याला काय करायचंय नेमकं हे आपण ठरवलं नाही. कोणी ठरवलंय? हा, संतांनी ठरवलंय. काय म्हणतात बघा, ज्ञानोबरायची भाषा बघा. हे प्रत्येकाला वाटतं का नाही हे आपल्या आत्म्याला विचारून बघा. ज्ञानोबराय म्हणतात या जगातल्या प्रत्येक माणसाने 2 गोष्टी ठरवल्यात. कोणत्या? जगस्पृहेयास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडिये. एक सार्वभौम पद निर्विवाद जगा पडिये आणि दुसरं न मरणे निर्विवाद जगा पडिये. पहिली गोष्ट आपण ठरवली एक सार्वभौम पद. आम्हाला आमच्या जीवनामध्ये सार्वभौमत्व मिळालं पाहिजे. मग त्याच्यामध्ये गाडी घोडी बंगला बायका पोरं जमीन जायदाद सगळं, प्रतिष्ठा कीर्ती मान सन्मान या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. सार्वभौमत्व म्हणजे भूमीवरच्या जेवढ्या गोष्टी त्या सगळ्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत. अशक्य नाही. महाराजांनी प्रमाण दिलं. जर माणसाने आपल्या पुरुषार्थावर भरोसा ठेवून, लक्ष देऊन ऐका, पुरुषार्थावर भरोसा ठेवून माणसाने जर आपलं मार्गक्रमण केलं तर निश्चितच जीवनामध्ये
आपण जे जे ठरवलं ते सगळं मिळू शकतंय. तात मिले पुण्यमात मिले सुत भात मिले जुबती सुखदाई. तात मिले पुण्यमात मिले सुत भात मिले जुबती सुखदाई. तात मिले सुत भात मिले जुबती सुखदाई. राज मिले गजबाज मिले सब राज मिले मनवान वंत पाई. राज मिले सब राज मिले गजबाज मिले मनवान वंत पाई. लोक मिले विधि लोक मिले लोक मिले वैकुंठ बिहारी. विधि लोक मिले लोक मिले वैकुंठ बिहारी. सुंदर सब कुछ मिले. सुंदर संत समागम दुर्लभ भाई. संत समागम दुर्लभ भाई. संत समागम दुर्लभ भाई. भवन दिया के करा दे. भवन दिया के भवन दिया के भवन दिया तात मिले पुण्यमात मिले सुत भ्रात मिले जुबती सुखदाई. मनासारखा बाप, मनासारखी आई, मनासारखा भाऊ, मनासारखा पुत्र मिळू शकतो. राज मिले गजबाज मिले सब साज मिले मनवांछित पायी. तुम्ही इच्छा करा ते सगळं मिळेल. लोक मिले विधी लोक मिले सुरलोक मिले वैकुंठ विजाई. या मृत्यू लोकाचा राजा माणूस बनू शकतो ठरवलं तर. अशक्य नाही, काहीच अशक्य नाही. ऋषिकेश महाराज कधीतरी रेल्वे यायची. आलेली रेल्वे एखादी स्टेशनवर थांबायची. थांबलेल्या रेल्वेतून एखादाच प्रवासी खाली उतरायचा. उतरलेल्या प्रवाशापैकी एखादाच प्रवासी स्टेशनवर असलेल्या टपरीवर जायचा आणि त्या टपरीवर जाऊन चहा घ्यायचा. अशा तुरळक ग्राहकाच्या जीवावर आपलं उदरनिर्वाह करणारा व्यक्ती त्यानं ठरवलं मला देशाचा पंतप्रधान बनायचंय. अशक्य आहे का? मी म्हणतो याच्यापेक्षा बी आणखी पुढं काही ठरवलं तर ते बी मिळू शकते. त्यानं जर ठरवलं जगाचा मला मालक बनायचं ते नथिंग इज इम्पॉसिबल. अशक्य नाही माय बाप. स्वर्गाचा राजा बनायचं म्हणून एकानं ठरवलं होतं. जवळ जवळ दारात जाऊन पोहोचला होता. स्वर्गाच्या दारात इंद्राला खुर्ची खाली करावं लागली असते, याला बसवावं लागलं असतं जागा. 100 यज्ञ केले की इंद्राच्या खुर्चीवर जाऊन बसता येते. 99 पूर्ण केले होते, एकच शिल्लक होता फक्त. त्याला वाटलं आता 99 पायऱ्या चढून वर आलून राहिली काय, एकच पायरी राहिली. गाफील झाला ना, भांबावला. 900 स्वर्गाधिपती झाला परी रहाटी भांबावला. 99 पायऱ्या चढून गेला होता. एक शेवटची पायरी राहिली होती, ती शेवटची चढायची. तर तिथून पाय घसरला आणि पुन्हा डायरेक्ट 1 नंबरच्या पायरीवर येऊन रिटर्न तीर्थम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशन्ति एवं त्रयी धर्म मनो प्रपन्ना गता गतम काम. क्या बात है. पुन्हा रिटर्न आला सज्जन हो. स्वर्गापर्यंत जाता येणं शक्य. एवढंच नाही
वैकुंठ सुद्धा काबीज करता येते, अशक्य काही देवाची होईन म्हणती ते होती तरी सज्जन हो. आयुष्याचा साधन आयुष्याचा सज्जन हो गोड प्रमाण दिलं. जर माणसानं ठरवलं तर देव सुद्धा बनता येते, देव बी होता येते, काहीही मिळवता येते. म्हणून पहिली एक जी ठरवलेली गोष्ट आहे, ज्ञानोबा म्हणतात एक सार्वभौमपद या जगात प्राप्त करता येते. देवापेक्षा मोठं कोण सार्वभौमत्व कोणाकडे सज्जन हो. एकदा देव झाला की सगळंच हातात आलं म्हणायचं. हरी आला हातात मग सगळंच आलं. रिमोट कंट्रोलच हातात आल्यावर काय पुन्हा मग सगळं पुन्हा काहीच नाही हातामध्ये. पहिली गोष्ट आपण ठरवलेलं सार्वभौमत्व आणि दुसरी गोष्ट आपण ठरवलेली न मरणी निर्विवाद जगा पडिये. प्रत्येक माणसाने जगात ठरवलेलं की आम्हाला मृत्यू आला नाहीच पाहिजे. ज्ञानो तुकोबाराय म्हणतात सज्जन हो आगा मर हा बोलू न सहाती. मर असं जर कोणी म्हणलं तर ते बोलणं बी आपल्याला ऐका वाटत नाही. इतकी मरणाची चीड प्रत्येकाला आहे. तो मृत्यू आपल्या दारात येऊन उभा राहावा असं कोणाला वाटतं का सज्जन? कुणालाच वाटत नाही की तो मृत्यू आमच्याकडे आला पाहिजे म्हणून. फक्त तेवढा माणूस आमच्याकडे येऊ नये अशी प्रत्येकाची कल्पना आहे. कितीही शरीर जर्जर झालं तरी माणसाला वाटतं की जगावंच, मरावं कुणालाच वाटत नाही. पण ऐका ना सज्जन हो, जरी वाटत नसलं ना पण चुकत कुणालाच नाही. कुणी बी असू द्या, सत्यवाल्याला जावं लागतंय, संपत्तीवाल्याला बी जावं लागतंय, विद्वत्तेवाल्याला बी जावं लागतंय. मग ते नचले काही सत्यवाल्याचं चालत नाही. ज्याच्या हातात सत्ता आहे त्या सत्यवाल्याचं बी
यमाच्या पुढं काळाच्या पुढं काही चालत नाही. सत्यवाल्याचा बी शानपणा. माणसं व्यवहारात म्हणतात सत्य पुढं शानपणा करायला जमत नाही. किती बी काही असला, किती मी म्हणणारा असला, सत्ता जर नसली ना तर सत्ताधाऱ्याच्या विरोधात तुम्हाला उभं राहून जमणार नाही. कारण माणसं म्हणतात सत्य पुढं शानपणा चालत नाही. पण त्या सत्यवाल्याचा सुद्धा शानपणा, कोणाचा? सत्यवाल्याचा सुद्धा शहाणपणा काळाच्या पुढे चालत जबबरी तवबरी जंबूक करी गर्जना आणि जवत्या पंचानना देखिले नाही. काळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सगळं चालेल. पण तुकोबाराय म्हणतात सत्यवाल्याचा शानपणा चालत नाही. बघा केवढा बी माणूस असू द्या, जर सत्यवाल्याचं काही चाललं असतं ना तर आपल्या भारतामध्ये जेवढे पंतप्रधान होऊन गेले त्यातल्या कुणालाच मरावं लागलं नसतं. मनमोहन सिंगांना सुद्धा जावं लागलं नसतं जगाचा निरोप घेऊन. कुणालाच जावं लागलं नसतं सत्यानं. मॅनेज केलं असतं. कुणाला? यमाला. दुसऱ्या देशातलं सांगता येत नाही, पण भारत देशातल्या मंत्र्यांनी नक्की यम सुद्धा मॅनेज केला असतं. किती लागते सांग म्हणले असते. बोल तुला उद्या येणार ना तू, आदल्या दिवशी तू या घरी माणूस माझा PA हजर तिथं, लगे हेलिकॉप्टरने पाठवला असता. किती 50 लागतात का? एक खोकं घे मोठं, सगळे खोकं त्याच्यात बसतील तितके सगळं एकच घे. पण 50 वर्ष आणखी तोंड बघायचं नाही घराचं. मॅनेज केलं असतं यम. जर काही शानपणा चालत असलं नाही जमत तिथं. तिथं शानपणा चालत नाही, सत्यवाल्याचं चालत नाही. ऐका ऐका. मग संपत्तीवाल्याचं चालतं का? म्हणले संपत्तीवाल्याचं बी नाही चालत. किती बी संपत्ती असू द्या सज्जन तरी त्याचं बी काही चालत नाही. कधी मधी घे रे नाम. कधी मध्ये नाही घ्यायचं. हा आधी घे रे, कधी मध्ये नाही. काळ आला ना सज्जन होतं. संपत्तीवाल्याचं चालत नाही. मी आता 2-4 दिवसापूर्वी एक कात्रण वाचलं, सोशल मीडियावरती आलं होतं.
जगात लोक किती श्रीमंत आहेत. अमेरिकेचा एक माणूस आहे, तो पर हावर प्रत्येक घंट्याला 350 करोड रुपये त्याची कमाई आहे. प्रत्येक घंट्याला 350 करोड रुपये, 180 करोड रुपये अंबानी ग्रुपची कमाई आहे प्रत्येक घंट्याला. असे 10 आहेत. विचार करा सज्जन, कुठं ते टॉप 10च्या लिस्ट मधले लोक, कुठं आपण खालून बी नंबर 1 येतो का नाही आपला गॅरंटी नाही. आणि तरी बी जरासं काय थोडंसं प्रॉपर्टी असली की माणसं टाचावर करून चालतात. रस्त्याने चालताना नीट चालत नाहीत, बोलताना नीट बोलत नाहीत, बोलताना सुद्धा शब्दात मगरुरी असते. आभाळाच्या ढगाच्या सावलीसारखं हे सज्जन जास्त काळ टिकत नाही. माणसानं एवढं गोड जगावं, एवढं गोड जगावं, ज्या वेळेला आपल्या मरणाची बातमी कानावर जरी आली तर दुश्मनाचा वैर्याच्या डोळ्यातून टचकन पाणी पडावं. सज्जन इतकं सुंदर जगावं माणसाने. जावं लागणार आहे, किती प्रॉपर्टी कमवा. हे लय किरकोळ लोक आहेत. हे आता मी जे तुम्हाला सांगितले ना घंट्यावाले, हे तर लय किरकोळ माणसं आहेत. एवढा यांचा बादशाह होऊन गेला सज्जन हो, नाव होतं त्याचं राजा रावण. कोटी घरे जेथे काशाने तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. 1 करोड घर कासन तांब्याचे होते. 24 कॅरेट गोल्ड 7 कोटी घर. पूर्ण लंकेला वेडा होता सज्जन हो. राक्षसाचा समुदाय गाडा, समुद्राचा वेडा आणि परकोट सोन्याचे. ऐश्वर्य कमी नव्हतं त्याच्याजवळ. पण ज्या वेळेला सज्जन होत्या तो स्वतःच आत्मपरीक्षण करायचा रावण. शेवटी त्याला बी एक दिवस मनात असं वाटायचं, कदा निलिंप निर्झरी निकुंज कोटरे वसन विमुक्त दुर्मती तरासी रक्तमंजली